यावेळेस आपलं मत कोणाला? कोणाला देणार त्यापेक्षा कोणाला नाही देणार ते विचारा. फडणवीसांना नाही. का बरं? त्यांनी मराठ्यांना आरक्षण नाकारलं. कसं काय? मुख्यमंत्री असताना आधी 16% आरक्षण दिलं तर होतं. पण कोर्टाने नाकारलं ना. पण फडणवीस मुख्यमंत्री होते तोवर हायकोर्टाने आरक्षण कायम ठेवलं. सुप्रीम कोर्टानेही आरक्षणावर स्थगिती आणायला नकारच दिला होता. पण सरकार बदललं आणि नवीन सरकारने केंद्राकडे बोट दाखवत हात वर केले आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केलं. आता सांगा आरक्षण कोणामुळे रद्द झालं? आणि या फेब्रुवारीतही 10% विशेष मराठा आरक्षण दिलेच की. हो ते दिलं, पण आमचं EWS काढून घेतलं त्याचं काय? आता जरा वेगळ्या विषयावरती बोलूया. मला सांगा, मला साताऱ्याला जायचंय, कसं जाता येईल? एसटी जाते. झालंच तर महालक्ष्मी ट्रेन बी आहे. पण जर तुम्हाला उद्या जायचं असेल ना तर माझ्यासोबत चला, आपली गाडी काढू. ठीक आहे, मी उद्या ट्रेननेही जातो आणि तुमच्या गाडीतूनही जातो. काय थट्टा करता कराव? माणूस एकाच वेळी गाडीत बी असेल आणि ट्रेन बी असेल, कसं? जसा एक माणूस एकाच वेळी 2 गाड्यांमध्ये बसू शकत नाही, तसंच एकाच समाजाला एकाच वेळी 2 वर्गातून आरक्षण मिळू शकत नाही. ते कायद्याच्या विरोधात आहे. म्हणजे जर 10% मराठा आरक्षण हवं असेल तर EWS कायद्याने सोडावं लागतं. याचा अर्थ EWS सरकारने काढलं असं नाही, तर ते नियमानुसार रद्द झालं. आणि मुळात EWS हे काढलेलं नाहीये. एखादा मराठा तरुण मराठा आरक्षणातून अर्ज करत नसेल तर तो EWS मधून करूच शकतो. फक्त एकाच वेळी दोन्ही गटातून अर्ज करता येत नाही. पण मग ते ओबीसीतून आरक्षण द्यायचं ना. 19% आरक्षण बरं की 10%तून दिलेलं बरं? थांबा, तेही समजावून सांगतो. ही बरणी बघा, हिला आपण ओबीसीची बरणी म्हणूया. 19% आरक्षण, 19 गोळ्या टाकूया. आणि आता या पिवळ्या गोळ्या या समजा ओबीसी समाज आहेत. 38% लोकसंख्या ओबीसी, म्हणून इथे 38 गोळ्या आहेत. 6 आणि 7 36 आणि 38 बरोबर. आणि या भगवा 28 गोळ्या, समजा ते 28% मराठे आहेत. आता या ओबीसी बरणीत फक्त 19 गोळ्या जाऊ शकतात. आता एक एक करून दोन्ही टाकूयात. पण ओबीसी 38% असल्याने त्यांच्यात फक्त 2च गोळ्या जास्ती टाकूया. चालतंय की? 1 2 जास्तीच्या 3 4 5 17 18 आणि 19. आता बाहेर किती भगवा गोळ्या उरल्यात? 20. म्हणजे 8 तरुणांना आरक्षणाचा फायदा मिळाला आणि 20 मराठे तरुण बाहेर राहिले. आता मराठा 10%चं आरक्षण. आता या बरणीत आपल्याला 10 गोळ्या टाकायच्या, पण यात सगळे मराठे जातील. टाका 10 गोळ्या. 1 2 9 10. आता किती मराठे बाहेर उरलेत? 18. आणि आता आपण घेऊया EWS आणि ACBC ची बरणी आणि याच्यामध्ये आपण 3-4 गोळ्या EWS च्या टाकू. 1 2 3 4 आणि ACBC च्या 2 अजून टाकूया. 1 2. आता किती मराठे आरक्षणाच्या बाहेर उरलेत? 12. म्हणजे मराठ्यांनी नुसतं मराठा विशेष आरक्षण घेतलं तरीही 2 जास्त मराठा तरुणांना त्याचा फायदा होतो. आणि आपल्या स्थितीप्रमाणे EWS किंवा ACBC मध्ये अर्ज केला तर 16 तरुणांना आरक्षण मिळतं. आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला ओबीसी मधून आरक्षण घेऊन 8 तरुणांना दिलेलं आरक्षण हवं की मराठा आरक्षण आणि ACBC EWS घेऊन 16 तरुणांना फायदा व्हायला हवा? अरे बाबू दादा, याचा तर विचारच नाही केला मी. मग तुमच्या लक्षात आलं का की मराठ्यांचा विचार कोण करताय ते? पण दादा, हे 10% कोर्टात टिकल? कोर्टात एखाद्या समाजाला आरक्षणाची गरज आहे हे दाखवायला पुरावे द्यावे लागतात. हे दिलेत तर कोर्ट न्याय करतच. त्यासाठी मागास आयोगाकडून 2 कोटी मराठ्यांचं सर्वेक्षण करून घेऊन अहवाल तयार केला गेलेला आहे. म्हणूनच 9 महिने झाले तरी अजूनही आरक्षण कायम आहे. मात्र सत्ता बदलली तर गेल्या वेळी जे झालं ते बघता काय होईल ते सांगता येणार नाही. तर मग तुम्ही कोणाला मत देणार नाही ते तुमचं पक्क ठरलंय ना? अरे दादा, कोणाला नाही देणार ते नाही माहिती, पण कोणाला देणार हे ठरलंय. मी उद्या जातो साताऱ्याला आणि तिथं समद्यांना जमून ना अशा गोळ्या दाखवून समजावून सांगतो बघा.